वीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्रीचा अतिशय सुंदर योग आलेला आहे आपल्या रविवारला जोडून. त्यामुळं आपण असं ठरवलं आहे की महादेवाच्या शंकराच्या स्तुतीनं आपण सुरू करू सेशन. आणि मग ती स्तुती झाल्यानंतर विद्याधर गोखलेंचं गाणं आहे जय शंकर. ती स्तुती झाल्यानंतर तुकारामांचे सदाशिवाचे अभंग अतिशय प्रसिद्ध आहेत. ते ते आपण घेऊ. आणि मग आपण सर्वात्मका सर्वेश्वरादी याचा शेवट करू. जय शंकरा गंगाधरा जय शंकरा गंगाधरा गौरीहरा गिरिजावरा गौरीहरा गिरिजावरा विपदाहरा शशिशेखरा विपदाहरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा विषप्राशुनी जगतास या विषप्राशुनी जगतास या दिधली सुधा करुणा करा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा शंकरा जय 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 शंकरा आपल्या वारकरी परंपरेमध्ये शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये कसलाच फरक मानला जात नाही. त्यामुळं शैव आणि वैष्णव यांच्यामधला जो वाद दक्षिणेमध्ये बघितला गेला तसा महाराष्ट्रात कधीच झाला नाही. आणि याची कारणं अशी आहेत. वारकरी संप्रदायामध्ये नाथ परंपरा आली ज्ञाननाथांच्यामुळं. ज्ञाननाथांचे गुरु निवृत्तीनाथ, त्यांचे गुरु गहिनीनाथ, गहिनीनाथांचे गुरु म्हणजे गोरखनाथ. आणि सगळ्यात त्या नाथ परंपरेतला पहिले कोण म्हणले तर आदिनाथ, म्हणजे स्वतः शंकरच त्यांची परंपरा आहे. ह्या परंपरेचा प्रवाह आमच्या वारकरी परंपरेमध्ये आणून सोडला ज्ञाननाथाने, ज्ञानेश्वराने. आणि त्यामुळं
ह्या वारकरी परंपरेमध्ये तुम्हाला दत्त परंपरा दिसेल, अवधूत परंपरा दिसेल, नाथ परंपरा दिसेल आणि इक्लेक्टिका म्हणजे सर्वांचं असं सुरेख असा संगम आहे तो. ते केवळ असं मिश्रण नाही आहे ते. ते तो एक संगम आहे. सगळ्या नद्या ज्या आहेत भक्तीच्या, योगाच्या, त्या अशा अद्वैताच्या, द्वैताच्या सर्व अशा आमच्या वारकरी परंपरेमध्ये मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे पंढरीची वाट जो चालतो, तो योगाची पण वाट चालतो, तो भक्तीची पण चालतो, तो कर्माची पण चालतो. अशी ती सुरेख वाट आहे की ज्यावर सगळ्याच वाटा येऊन मिळालेल्या आहेत. असंही घडवलेली आहे आणि आपल्या हातात त्यांनी दिलेली आहे. मुख्य म्हणजे पंढरपूर हेच शैव स्थान असावं असा अभ्यासकांचा एक कयास आहे की पूर्वी हे शैव स्थान असेल आणि हळूहळू ते वैष्णव स्थानामध्ये त्याचं रूपांतर झालं असेल. आज त्याची खूण आम्हाला अशी दिसते की विठोबाची जी मूर्ती आहे, पांडुरंगाची मूर्ती, तर त्यांच्या डोक्यावर लिंग आहे, असं आम्ही समजतो वारकरी संप्रदायामध्ये. त्यामुळं त्याची तुम्हाला विठूने शिरी वाहिला देव राणा असं रामदासांनी सुद्धा म्हणलेलं आहे नानाच्या श्लोकामध्ये. त्याचा उल्लेख तिथे पण आहे, सगळीकडे तो दिसतो. आणि त्यामुळं शिव आणि शंकरांनी जेव्हा आत्ताच आपण जगतासया असं म्हणलं ना त्यांनी, दिधली सुधा विश्वप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणा करा, असे आत्ताच आपण जे गीत ऐकलं आमच्या विद्याधर गोखलेंचं आहे, फार सुरेख राम मराठेंनी म्हणलेलं आहे. तर हे विष जेव्हा प्राशन केलं तेव्हा जे हलाहल पचवल्याचा जो त्रास झाला, तेव्हा त्यांनी रामनाम घेतलेला आहे शंकरांनी. असं आमच्या संप्रदायामध्ये सगळ्यांचंच एकमेकांना पूरक असं अशा पद्धतीचं वर्तन आहे. आणि त्यामुळं हा देव का तो देव असे अशी अशी काही नाही, सगळे एकच आहेत, सगळे एकाच ठिकाणी जाणार आहेत, अशी अतिशय सुंदर समज असलेला असा हा प्रौढ असा आमचा वारकरी पंथ आहे समजेमध्ये. त्यामुळे अशी बारकी भांडणं इथे तुम्हाला अस्मितेवरून खेळली गेलेली कधीच दिसणार नाहीत. इथंपर्यंत की शेख मोहम्मदासारखे मुस्लिम संत आमच्या समाजामध्ये, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. तर आता जो मी अभंग तुम्हाला आपण पूर्वी केलेला आहे हा, पण मी तुम्हाला त्याची आठवण फक्त करून देणार आहे. ते मी म्हणणारच आहे तो. शंकर आणि विष्णू, हरी आणि हर यांच्यामध्ये फरक नाही असं सांगणारा हा तुकारामांचा अतिशय गाजलेला असा अभंग आहे. त्यावरनं तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हर यामध्ये भेद नाहीच हे कसं घट्टपणानं आमच्या मनामध्ये बिंबवलेलं आहे, हे कसं ते तुकारामांच्याकडनं आहे. हरिहरा भेद नाही करू नये वाद. हरी आणि हर यांच्यामध्ये भेद नाही, विनाकारण वाद करू नका. कैला जात नव्हताच, पण तुकारामांनी परत एकदा सांगितलेलं आहे, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. कसं तुकारामांनी सांगितलंय बघा. एकाच्या रामाच्या हृदयामध्ये, विष्णूच्या हृदयामध्ये शंकर आहेत, महादेव आहेत, आणि महादेवांच्या कंठामध्ये परत परत रामच आहेत. यांच्यामध्ये फरक नाही हो. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि त्याची गोडी हे एकमेकापासून कसं विलग करता येणार नाही, तसं हरी आणि हर एकमेकापासून विलग करता येणार नाही, एक दुसऱ्याची गोडी आहे. भेदकसी नाड एक वेलांटीचं आड. बघा बरं तुकाराम केवढे महान साक्षर होते ते. तेवढे हरी आणि हर यामध्ये काय फरक आहे? वेलांटीचाच तर फरक आहे बडे. हरला वेलांटी लावली की हरी जा. हरी आणि हर भेदकासी नाड एक वेलांटीचं आड, काय फरक नाही म्हणते. उजवे वामांग, उजवा आणि डावी बाजू यात काय फरक नाही, एकच अंग आहे ते. उजवे वामांग तुका म्हणे एकची अंग. एकच अंग आहे हो, ते एकच ब्रह्म आहे. त्याचे हे सगळे अनेक अवतार आहेत. आणि उगीच त्याच्यावरनं काही भांडत बसणं, असं आमच्याकडं एका नाव आणि दुसरं नाव याच्यावरून भांडत बसणं आम्हाला शोभत नाही, आणि आम्ही भांडणारच नाही. हे सगळे एकच अंग आहे, त्याची अनेक अंग आहेत, असं असं सांगणारा हा तुकारामांचा अतिशय श्रेष्ठ असा हा अभंग आहे. हरिहरा नाही भेद. आता आता आणखीन एक मी अभंग तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये शंकरांच्या उदाहरणानं सुरुवात आहे, पशुपती म्हणून त्यांचा उल्लेख केलाय. पण हातला विचार आहे ना, हा फार मोठा विचार आमच्या तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. हा विचार असा आहे की मूर्तीपूजेचं स्थान काय हिंदू संप्रदाय, हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये. तर मूर्तीचं स्थान अगदी असाधारण असं स्थान आहे. मूर्तीला आम्ही कमी लेखत नाही, पण आम्ही मूर्तीपाशी थांबत पण नाही. हे त्याचं मोठेपण आहे. आम्ही गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर 10व्या दिवशी आम्ही विसर्जन पण करतो. तर ते विसर्जन आम्ही करतो तेव्हा त्या शाडूचं विसर्जन असतं. त्याच्यातला जो गणपती आहे तो अमर आहे, ते अमर तत्वच आहे, त्याच्यापासून ब्रह्मांड निर्माण झालं आहे अशी आमची समजूत आहे. तर हे सगळा विचार समजून अगदी थोडक्यात सांगणारा हा सुरेख असा अभंग आहे. त्यात महादेवांचा उल्लेख असल्यामुळं आज अगदी औचित्य आहे त्या त्या अभंगाचं, म्हणून आपण तो अभंग आता घेतो. अतिशय प्रसिद्ध आहे हा, पण हा उदाहरणासाठी दिला जातो बऱ्याच ठिकाणी. केला मातीचा पशुपती,
मातीचा पशुपती केला म्हणजे महादेवची पिंड केली. केला मातीचा पशुपती परी मातीसी काय म्हणते. मातीला पशुपती म्हणलेलं नाही, मातीचा पशुपती केला. केला मातीचा पशुपती परी मातीसी काय म्हणती. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. माती ही मातीतच जाणार म्हणले, पण त्याच्यामध्ये जे शिवतत्व आहे ते शिवतत्वालाच पावणार. आणि ते कोणी निर्माण केलंय? आमच्या भक्तीनं निर्माण केलंय. फार मोठी जाणीव आहे. आता हे तत्व, ह्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की तुकोबा हे तत्व तुम्हाला फक्त जाता जाता सांगतात असं नाही. संत म्हणून स्वतःचा नम्रपणा, स्वतःचं स्थान काय आहे हे पण तुमच्यापर्यंत सांगतात. तसं ते म्हणतात, आमचं संतत्व जे आहे ते 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 परमेश्वराचं काहीतरी देणं आहे. ते त्याचं त्याला, तुम्ही आम्हाला नमस्कार केला, मी तो आम्हाला लागत नाही, आम्ही माती आहे म्हणली. आमच्यातलं शिवत्व म्हणजे ते परमेश्वराचं आहे, ते त्याचं त्याला जाईल. आम्ही माती आहे, आम्ही दगड आहे, असा नम्रपणा आपण ह्याच अभंगामध्ये, एकाच अभंगामध्ये तुकारामांची भरारी तुम्हाला सांगतो. हे जगद्गुरू का म्हणायचं हे कळते, आणि पांडुरंगाचेच बोल कसे आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कळते. तैसे पूजिती आम्हा संत. आम्हा संतांना पूजता तो तुम्ही, कारण तुम्हाला भगवान तो भेटत नाही, आम्हाला तो भेटलेला आहे, आम्हाला तो दिसलेला आहे. तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्हाला तुम्ही पूजता, पण पूजा घेत असतो भगवंत. आम्ही आमची पात्रता ओळखून असाल काय. तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. अहो आम्ही संतांचे दास आहे, आम्हाला संत पदवी नको, ते परमेश्वरच घेतो तुम्ही काय जे देतात ते. मग परत तीच उपमा आता विष्णूला दिली आहे बरं का. केला पाषाणाचा विष्णू, केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू. पाषाण म्हणजे विष्णू नाही आहे, पाषाणाचा विष्णू केला. त्याचं विष्णू तत्व समजून घ्यायचं आणि पाषाण बाजूला ठेवायचं. भांडत बसायचं नाही, माझा पाषाण खरा का तुझा पाषाण खरा असं म्हणत बसायचं नाही. तुमचा पाषाण पशुपती आहे, आमचा पाषाण वैष्णव आहे. विष्णू त्याच्यात भेद नाही आहे म्हणली, सगळं तत्व एकच आहे. केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू. विष्णुपूजा विष्णूसी अर्पे, पाषाण राहे पाषाण रूपे, असं तुकाराम सांगतात. केली काशाची जगदंबा. काशाची जगदंबा केली, कासे धातूची जगदंबा केली. केली काशाची जगदंबा परी कासे नव्हे आंबा. ते कासा आहे, ते आंबा नाही हो. पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे राहे कासेपणे. अतिशय सुंदर शिक्षक समजावून सांगितलेलं आहे सगळा तत्व. ब्रह्मानंद पूर्णा माझी, तुका म्हणे केली कांजी. ज्याची पूजा त्यानेच घेणे, आम्ही पाषाण रूप राहणे, असं म्हटलं आहे. ह्यामध्ये नम्रपणा पण आहे आणि मोठं ज्ञान पण आहे. हे हे तुकाराम आहेत आपल्यासाठी. हे मूर्तीकडं कसं बघावं हे त्यांनी सांगितलंच. आता त्यांचे सदाशिवाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत दोन. गाथेमध्येच आहे, सरकारी गाथेमध्ये सदाशिवाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. आता सदाशिवाकडं म्हणजे हराकडं जात असताना, शंकराकडे जात असताना आणि पांडुरंगाकडे जात असताना तुकारामांचा काही फरक काहीच नाही. तेच सगळं मागणं इथे आहे, पण शंकरांचे सगळे गुणविशेष लक्षात ठेवून केलेलं मागणं आहे. आता बघा हा. काय धर्म नीत तुम्हा शिकवावे हेत. आता तुम्हाला आम्ही धर्म आणि नीत सांगावं असं काय आमची काय पात्रता आहे का. आता विठोबाशी तसंच बोलत होते, पण शंकराशी पण तसंच बोलतात. काय धर्म नीत तुम्हा शिकवावे हित, अवघे रचिले हेळा. अहो हे सगळं ब्रह्मांड तुम्ही रचलं, हेळा काय क्षणात तुम्ही, आपण गुढ्या झाप व्हायच्या आत तुम्ही ब्रह्मांड रचून रिकामे झाला, असे तुम्ही आहात. अवघे रचिले हेळा, लीळा ब्रह्मांड सकळा. सगळ्या तुमच्या लीळा आणि ब्रह्मांड तुम्ही सगळं उभं केलं. नाम महादेव, अहो म्हणून तुमचं नाव महादेव आहे. तुमचं तसे साध्या देवांमधले तुम्ही नाही आहात, तुम्ही महादेव म्हणजे देवांचे देव आहात. नाम महादेव येथे निवडला भाव. आम्हाला तुमचा जो तुमच्या नावामागचा जो भाव आहे तो आम्हाला कळून चुकलेला आहे. आणि येथे निवडला भावाचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्ही पण भावाचेच भुकेलेले आहात. एवढं सगळं निर्माण केल्यानंतर तुमच्याकडे सकाळी नाही असं काही नाही आहे. आमच्या रामदासांनी सगळं सगळं सांगितलेलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. त्याला फक्त भाव नाही, त्याला प्रेम निर्माण करता आलेलं नाही, त्याच्यासाठी त्यानं आपल्याला निर्माण केलंय. त्यात आपण प्रेम जर त्याला दिलं तर तो सगळं तुम्हाला देऊन टाकतो. असा असा फार मोठं सूत्र भक्तीचं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय, रामदासांनी पण सांगितलंय, तुकोबांनी तर सांगितले. नाम महादेव येथे निवडला भाव. येथे निवडला भाव म्हणजे त्यांनी भावाची निवड केली. आणि तुमचा महादेवाचा भाव काय आहे तो आम्ही पण ओळखला, असा दोन्ही अर्थ आहेत.
तुका म्हणे वेळ, एवढी सगळी स्तुती झाल्यानंतर बरोबर तुकारामांचा आमचा वाणी आहे तुकाराम महाराज, देवाची एवढी स्तुती झाल्यानंतर तुका म्हणे वेळे माझे तुम्हा का न कळे. अहो एवढं सगळं आता तुम्ही सगळं केलंय, तर आमचं आतलं आहे ते तुम्हाला का बरं कळत नाही, आमचं मागणं मान्य करा. बरं का. हा पहिला अभंग. हा दुसरा अभंग अतिशय प्रसिद्ध, सदाशिवावरचाच हा दुसरा अभंग आहे. तो बघा. भांडावे ते गोड. आता हे कसं शिवाची भीतीच काढून टाकली तुकारामांनी. तुकाराम म्हणले भांडायला पांडुरंगापेक्षा हा चांगला आहे म्हणले भांडायला. असं 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 सूचित केलेलं आहे. पांडुरंग, कारण काय आहे, पांडुरंग म्हणजे विठ्ठल म्हणजे कृष्ण आहे हो. तर कृष्ण आमचा जरा हे आहे, नटखट आहे, मिस्किल आहे म्हणले, तर तसा तो पटकन हे होत नाही, वश होत नाही. हा भोळा देव आहे. भांडावे ते गोड. ही आम्हाला आलेली प्रचिती आहे, म्हणजे शिवाबरोबर आलेली जेवढं ह्यांच्याशी भांडण करेल तेवढे ते जास्त गोड 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 होत जातात, अशी प्रचिती आहे म्हणजे शिवाची. भांडावे ते गोड, पुरे सकळ ही कोड, आणि आपले सगळे लाड आणि हट्ट पुरवत नेतात. असं हे महादेवाचं दैवत आहे. जेवढं तुम्ही त्यांच्याशी भांडण कराल, भक्तीनं आणि प्रेमानं हक्क गाजवाल, तेवढे ते तुम्हाला वश होत जातात. असं देव आहे हा. ऐसा घरीचा या मोळा. फार सुंदर आहे. ऐसा घरीचा या मोळा, ठावा निकटा जवळ. म्हणजे काय, हे शंकराचं घर आहे ना, घर म्हणलंय शंकराचं, शंकर पार्वती ते ह्या घरातला येऊन जाऊन असणारा माणूस आहे, असं 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 सांगतात. ठावा निकटा जवळा म्हणजे काय, ह्यांच्या निकट असलेले जवळ असलेले आमच्यासारखे लोक आहेत. आम्हाला ह्या घराची रीत माहिती आहे, मोळा म्हणजे रीत. ह्या घराची रीत आम्हाला माहिती आहे. जेवढं ह्यांच्याशी भांडण करू तेवढे हे जवळच येतात आणि सगळे हट्ट पुरवतात. असं हे घर आहे महादेवाचं. ऐसा घरीचा या मोळा, ठावा निकटा जवळा, हाक देता दारी, येती जवळी सामोरी. दारात हाक दिली तरी हे नवरा बायको पटकन बाहेर येतात आणि दर्शन देतात. असा ह्यांचा महिमा आहे. हाक देता दारी, येती जवळी सामोरी, तुका म्हणे शिवे. तुका म्हणे शिवे, शिवानं परत एवढं सगळी स्तुती केल्यानंतर म्हणलं तुका म्हणे शिवे, मागितले हाती द्यावे. आम्हाला आम्ही मागितले तेवढं आमच्या हाती द्या म्हणजे झालं. असा ह्या भोळ्या महादेवाचं अतिशय मोठं कौतुक तुकारामांनी केलंय. आता आपण शेवटाकडे जात असताना आमच्या जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं भैरवी आहे, फार सुंदर भैरवी, आणि ती लिहिली आहे, ही आमच्या कुसुमाग्रजांनी लिहिली आहे. हे म्हणजे मराठीमधलं एक आधुनिक पसायदान म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीचं हे ययाती आणि देवयानी नाटकामधलं आहे. पण अतिशय सुंदर असे बोल आहेत, शंकराला उद्देशून आहे. तर ते आपण आता कानात साठवून मग आपण थांबूया. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वांच्या मध्ये असलेला असा असा हा देव आहे. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वांचा स्वामी हाच आहे आणि सर्वांमध्ये हाच आहे. असं कुसुमाग्रजांनी केवढी संत परंपरा, आमची आध्यात्मिक परंपरा पचवून ते ते कवी झालेले होते बघा बरं. एक कविता करायची म्हणजे तुमच्या आधी झालेले 1000 कवी असतात, ती सगळी परंपरा पचवायला लागते, तेव्हा कुठं त्यांच्या आशीर्वादानं तुमच्याकडनं नवीन शब्द येतो. तो आलेला आहे कुसुमाग्रजांना. सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा, गंगा धरलेली आहे वर, गंगाधरा शिवसुंदरा. आता हे गंगेचं सुद्धा तुम्ही जर शैव वाङ्मय बघितलं तर त्याच्यामध्ये गंगेचे अर्थ गंगा आणि यमुना म्हणजे तुमच्या इडा आणि पिंगळा ह्या 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 नाड्या आहेत. आणि सरस्वतीचा जेव्हा उल्लेख करतात तेव्हा मधली सुषुम्ना ही नाडी सरस्वतीची आहे. आता हा सगळं प्रतीक चिन्ह आहे, ही कबीरांमध्ये आहे. सध्या मी कबीराचं वाचन पण चालू केलंय, कबीरदासांचं. आणि आता ते पण आपल्या या सगळ्या रविवारच्या सेशन्समध्ये नक्की येतील. आणि तुकारामाचेच ते सहोदर असल्यासारखेच आहेत, उत्तरेकडून आलेले. आता आपण त्याबद्दल नंतर बोलू. पण गंगाधरा शिवसुंदरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया. काय काय मोठं मागणं मागितलं बघा. जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा. तुमचं तुमच्या पदरी घ्यावं फक्त. जो जो जीव म्हणून आहे ना, त्या जीवाला काही म्हणू नका, दुसरं काही उपाधी देऊ नका. जो जो म्हणून जीव आहे त्याला तुमचं म्हणा आणि त्याच्यावर तुमच्या करुणेचा वर्षाव करा, असं प्रार्थना मागितली. जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा. आदित्य या तिमिरात व्हा. ह्या पलीकडं अंधार पसरलेला आहे, सगळा अज्ञानाचा, दारिद्र्याचा, असा छोटेपणाचा अंधार पसरलेला आहे. या अंधारामुळे तुम्ही ज्ञानाचे सूर्य व्हा, असं सांगितलेलं आहे. आदित्य ह्या तिमिरात व्हा, ऋग्वेद या हृदयात व्हा. तुम्ही ऋग्वेद हा शब्द जो आहे ना, हा अपौरुषेय आहे.
ह्या वेदांमध्ये ऋग्वेद जो आहे त्यामध्ये ज्ञान आहे, आणि ते अपौरुषी आहे. तो पहिला ओंकार जो उमटला आहे तो सगळा त्या ऋग्वेदामध्ये उमटलेला आहे. तोच ओंकार आहे ना, तोच तुमचा जो पहिला स्वर ज्ञानाचा आहे, भक्तीचा आहे, तो माझ्या हृदयात आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रकट होऊ दे. आदित्यया तिमिरात व्हा, ऋग्वेदया हृदयात व्हा. आणि मग आम्हाला काय द्या, मागणं काय मागितलंय? सुजनत्व द्या. आम्ही 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 फार चांगली माणसं म्हणून जगू द्या आम्हाला. आम्हाला माणूस म्हणून चांगला जगू दे. प्रेम करणारी माणसं, तिरस्कार करणारी माणसं म्हणून जगायला नको आम्हाला. सुजनत्व द्या, द्या आर्यता. ह्या गुणांनीच माणूस आर्य बनतो. आर्य हे कुठल्या जातीचं जमातीचं नाव म्हणून इथं कुसुमाग्रजांनी घेतलेलं नाही, तर सद्गुणांचा समुच्चय या अर्थानं आर्य असं नाव घेतलेलं आहे. सुजनत्व द्या, द्या आर्यता. मला असं गुणांनी येणारं श्रेष्ठत्व आहे ना, ते द्या. अनुदारता, दुरिताहारा. दुरिताहारा म्हणजे असे मागं पडलेली माणसं आहेत, अन्याय झालेली माणसं, ती सगळं जाऊ दे, सगळं जाऊ दे. सत्यापासून दूर असलेली माणसं आहेत, हे दूरत्व जाऊ दे. आणि अनुदारिता आहे, माझ्यामधला उदारतेचा अभाव असतो माझ्यामध्ये. मी फार स्वार्थी असतो, मी फार तिरस्कार करणार असतो. हे माझं सगळं संकुचितपण, छोटेपण सगळं विरघळून जाऊ दे आणि तुमच्या करुणेचा वर्षाव माझ्यावर होऊ दे. अशा अशा पद्धतीची फार मोठी प्रार्थना सर्वात्मका सर्वेश्वर. तर ही आपण आता ऐकूया. जितेंद्र अभिषेकींनी गायलेली आहे, संगीत पण त्यांचंच आहे. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा. सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा. जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया. माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वात्मका सर्वेश्वरा. आदित्यया तिमिरात व्हा, आदित्यया तिमिरात व्हा, आदित्यया तिमिरात व्हा, आदित्यया तिमिरात व्हा. ऋग्वेदया हृदयात व्हा, ऋग्वेदया हृदयात व्हा, ऋग्वेदया हृदयात व्हा. सुजनत्व द्या, द्या आर्यता, सुजनत्व द्या, द्या आर्यता, सुजनत्व द्या, सुजनत्व द्या, द्या आर्यता. अनुदारिता दुरिता हरा, अनुदा
हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सारमप मम पद दपमपदपमपमरि सर्वात्मका सागमपदपमपमरि सर्वात्मका सारमपदपमगरिसा दपमगरिसा दपमदपमगरिसा दपनि दपदपमपमगरे रे गम गरे गरे सा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा 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 शिवसुंदर हे गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया दे दे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा. आता या प्रार्थनेनंतर काही फारशी चर्चा करणं बरोबर नाही, तर आपण परत एकदा महादेवाला वंदन करून थांबूया. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.